आता ब्रेक नंतर बातमी आहे मनोज जरांगेंसंदर्भातली। मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि इतर मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेने निघालेत। भर पावसातही मनोज जरांगेंच्या भेटीसाठी लोक रस्त्यावर उतरले। रात्री 1 वाजता सुद्धा जरांगे पाटलांच्या भेटीसाठी लोक रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळालंय। तर मनोज जरांगेंच्या मुंबई मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे। मनोज जरांगे आज आळेफाटा गावात मुक्कामी असतील। जरांगे आज शिवनेरी गडावर जाऊन दर्शन सुद्धा घेणार आहे। शिवनेरी गडानंतर जरांगे मुंबईला रवाना होणार आहे। आज रात्री उशिरा मनोज जरांगे मुंबईमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे। तर आपण पाहतोय शिवनेरी गडानंतर जरांगे पाटील थेट मुंबईच्या दिशेने निघणार आहे आणि आज रात्रीपर्यंत जरांगे हे मुंबईमध्ये सुद्धा पोहोचण्याची शक्यता आहे। निश्चितच जरांगेंना थांबवण्याचा प्रयत्न पुरेपूर सरकारकडून करण्यात आलेला आहे, मात्र त्यानंतर त्यांना 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे। मात्र जरांगे पाटील बेमुदत उपोषणावर ठाम आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। तर आपण पाहतोय जरांगे पाटील आज रात्रीपर्यंत मुंबईमध्ये पोहोचू शकतात। आज दिवसभरात नेमक्या काय घडामोडी या संदर्भात घडू शकतात, काय अपडेट? नक्कीच मनोज जरांगे पाटील हे आज रात्री उशिरा मुंबईला त्यांच्या लाखो मराठा मावळ्यांसह धडकणार आहेत। मात्र आज त्यांचा सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे मनोज जरांगे पाटील हे पुणे जिल्ह्यात असलेल्या जुन्नर तालुक्यातल्या शिवनेरी गडावरती शिवजन्मभूमीचं दर्शन घेणार आहेत। त्या ठिकाणी असलेल्या शिवाई मातेचं सुद्धा दर्शन घेणार आहेत आणि तिथून पुढे ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। शिवनेरीवरून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यानंतर सुद्धा वाटेमध्ये राजगुरुनगर असेल, चाकण असेल, तळेगाव असेल या परिसरात सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत होणार आहे आणि ते स्वागत झाल्याच्या नंतर पुन्हा मनोज जरांगे पाटील हे घाटातून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले असतील। रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात पोहोचणार आहेत आणि उद्या सकाळी बरोबर 10 वाजता मनोज जरांगे पाटील आपलं मुंबईमध्ये आमरण उपोषण आझाद मैदानावरती सुरू करणार आहेत। मात्र सध्या आपण बघितलं तर या सगळ्या मराठा मावळ्यांमध्ये जोश आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वाहनं जी आहेत ते ऑलरेडी शिवनेरीच्या पायथ्याला पोहोचलेली आहेत। काही वेळानंतर मनोज जरांगे पाटील सुद्धा शिवनेरीच्या पायथ्याला पोहोचलेली असतील आणि त्या ठिकाणी शिवजन्मभूमीचं आज दर्शन घेतील। निश्चितच याआधी सुद्धा जरांगेंना अडवण्याचा प्रयत्न झाला होता। आज आता काय घडतंय बघणं महत्त्वाचं। धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी।